आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते जालन्यामधून। जालन्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं कळतंय। इच्छुकांच्या मुलाखती दरम्यान हा गोंधळ झालाय। कैलास गोरंट्याल, अब्दुल हाफिज समर्थक एकमेकांमध्ये भिडलेले आहेत, त्यांच्यामध्ये बाचाबाची सुरू आहे। आपण ही दृश्य पाहतोय। पक्ष निरीक्षक शोभा बच्चाव यांच्या समोरच घोषणाबाजी करण्यात येते। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। जालन्यातली ही दृश्य आहे। या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। इच्छुकांच्या मुलाखती सुरू होत्या आणि मुलाखती घेत असताना अचानक गोंधळ सुरू झाला आणि बाचाबाची सुरू झाली। महत्त्वाचं म्हणजे कैलास गोरंट्याल आणि अब्दुल हाफिज यांची जे समर्थक आहेत ते एकमेकांना भिडले आहेत, त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं कळतंय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय शिंदे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। अक्षय, जालन्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडलेले आहेत, राडा या ठिकाणी झालाय, नेमकं काय घडलं या ठिकाणी? नक्कीच आज जालना जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या ज्या पक्ष निरीक्षक आहेत खासदार डॉक्टर शोभा बच्चाव हे आलेले होते आणि त्यांच्याकडे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती सुरू होत्या। दरम्यानच जे विद्यमान आमदार आहेत जालन्याचे कैलास गोरंट्याला आणि काँग्रेस नेते अब्दुल हाफिज यांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झालेली आहे आणि मुलाखती दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हा राडा पाहायला मिळतोय। त्यामुळे कुठेतरी जालना जिल्ह्यामध्ये काँग्रेसमधील अंतर्गत वाद जो चव्हाट्यावर येताना आपल्याला पाहायला मिळतो। नक्कीच धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती दरम्यान हा गोंधळ झालेला आहे।